आज आपण पाहतोय भगवान भक्ती गडावर आलोट गर्दी झालेली आहे। इथून पुढे 10 किलोमीटर आणि पाठीमागे 10 किलोमीटर ट्रॅफिक जाम झालेला आहे। तर काही जे समाज या गडावर येण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, पण परंतु त्यांचं तिथपर्यंत जाणं होत नाही। आणि या ठिकाणी आपण पाहतोय आता पंकजाताईचं भाषण चालू आहे आणि समाज 90% बाहेरच दिसतोय आपल्याला। तर काही लोकांच्या भावना आहेत की बाबा आम्हाला जाणं तिथपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाहीत। या उद्देशाने आज का जाऊ शकलो नाहीत तर ह्या रोडच्या ट्रॅफिक जाम मुळे आम्ही जाणार नाहीत असे त्यांच्या भावना आम्ही ऐकलेल्या आहेत। आता आपण पाहतोय समाज गाड्या बाहेर निघायला लागलेल्या आहेत, कारण ट्रॅफिक फुल एकदम 15 ते 20 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे। काय सांगाल, आज दसरा मेळाव्यासाठी आपण कुठून आलात आणि इथून पुढे दसरा मेळावा किती किलोमीटर आहे आणि आपण तिथवर पोहोचलो नाही, काय? विषय असा आहे की आम्ही पंकजाताईवर प्रेम करणारे लोक आणि पंकजाताईच्या अगोदर आम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक। आम्हाला त्या कार्यक्रमाचं काही माहित नाही, पण आम्ही श्रद्धा सबुरी सगळं आमच्याजवळ आहे आणि आमची जात म्हणजे शांत आहे। आमच्या जातीला कितीही छळलं तरी आम्ही कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न पंकजाताई करत नाही आणि मुंडे साहेबांचे आपल्यावर संस्कार आहे। काय होऊन राहिलं की इथं आता जातीवाद करून राहिले, पण मला एकच सांगायचं की जातीवाद व्हायला नाही पाहिजे आणि आम्ही पंकजाताईच्या मागे आहे। पंकजाताईला कोणताच दंग होणार नाही। मी बुलढाणा जिल्ह्यातून बेळगाव तालुक्यातून आलेलो आहे। मी शिवसेना संपर्क प्रमुख आहे। शिवसेना संपर्क प्रमुख पंकजाताईला मी शिंदखेडा प्रचारात बोलवलं होतं, शशिकांत डॉक्टर खेडेकर यांच्या प्रचाराला। तिथं वंजारी समाजाचा माणूस उभा असतानाही पंकजाताईनं की शशिकांत खेडेकरचा प्रचार केला, त्याच्यासाठी केला की तो आपल्याकडून होता पंकजाताईसाठी त्यांनी, आणि आजही रोजी तो स्टेजवर आहे माजी आमदार। हे सगळं आम्ही ठेवून आम्ही पंकजाताई सोबत आहे, पंकजा सोबत राहणार आणि आयुष्यभर राहणार। दसरा करता आलो होतो, पण आम्हाला तिथलं कोणतं टाइम नाही भेटला, याला टाइम लागला आम्हाला। त्याच्यामुळे आम्हाला वर गाडी नाही नेता आली, तेवढा टाइम लागला आम्हाला। काय सांगाल, आज आपण भगवान भक्ती गडावर जाण्यासाठी आला, परंतु इथून पुढे 10 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे। काय भावना आहेत आपल्या? आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं, पण ट्रॉफिकच एवढं आहे की आमचं जाणं शक्य झालं नाही। पण आम्ही इथून पण सपोर्ट करतो पंकजाताई, तुम आगे हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे हम तुम्हारे साथ हैं। आपण कुठून आला आहात आणि असे आम्ही पाथर्डी तालुक्यातून भगवानगडच्या बाजूपासून किती वर्षापासून आपण येत आहे दसरा मेळावा? जेव्हापासून चालू झालाय, मुंडे साहेबांची परंपरा होती भगवानगडावरती, तिथला दसरा मेळावा बंद झाला। इथं जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून आम्ही इथं प्रत्येक वर्षी येतो दसरा मेळावा। काय सांगाल, आज जनतेला काय आव्हान कराल किंवा असा दसरा मेळावा इथून पुढे कधी होईल का आणि असं यातून मागे कधी झालाय का? एवढंच सांगणं आहे की जेवढी ओबीसी आपलं संघटन आहे हे एकत्र राहावा, एकमेकाला साथ द्यावा, कुठेही कुणाला अडचण आली तर ठामपणे उभा राहावा, एवढं सांगणं आहे।